Hello students, today we are going to learn the genomics. The term genomics is introduced by H. Winkler in 1920 and it is coined by T. H. Roderick in 1986. First of all, what is meant by genomics? Genomics is the total genetic constitution of an organism. Means it is a complete copy of the genetic information which is present in the form of DNA. Means it is a complete copy of DNA, or it is the one complete set of chromosomes of an organism. Means genomics is the total genetic constitution of an organism which is responsible for the expression of different characters or the traits. जीनोमिक्स म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये जेवढे जीन प्रेझेंट आहेत त्या जीन्सचा ग्रुप म्हणजेच जीनोमिक्स. इट इज द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. दिस genomics is related with the study of genomes through analysis, sequencing and the mapping of genes along with the study of their functions. Means genomics includes the analysis of the different genes, sequencing of these genes as well as the mapping of these genes along with their structure and the function. Means in the genomics the structure and the function of the different types of the genes present on the DNA are studied. Also the gene sequence is studied and the mapping of these genes also done. म्हणजे या जीनोमिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जीन्स आहेत की जे जीन्स DNA वरती प्रेझेंट आहेत आणि हे जीन्स वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स कॅरी आउट करतात, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेट डेव्हलप करतात. या जीन्सचं ॲनालिसिस केलं जातं, त्यांचा सिक्वेन्स आयडेंटिफाय केला जातो, त्यांचं स्ट्रक्चर स्टडी केलं जातं आणि त्यांचं फंक्शनसुद्धा या जीनोमिक्समध्ये स्टडी केलं जातं. अँड पर्टिक्युलरली द जीनोम ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स like that of the yeast, Drosophila and the mouse are used for the comparative genetic studies between the human genome and other organisms. म्हणजे बघा, हा जो जेनेटिक सिक्वेन्स आहे त्या जीनचं स्ट्रक्चर आहे, जीनचं फंक्शन आहे की जे जीनोमिक्स ब्रँचमध्ये स्टडी केलं जातं. हा जो स्टडी आहे तो कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी यूजफुल आहे. आणि हे जे जीनोम्स आहेत की ज्या ॲनिमलचे जीनोम्स आयडेंटिफाय केलेले आहेत, ॲनालाइज केलेले आहेत, त्याचा सिक्वेन्स आयडेंटिफाय केलेला आहे, हे ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत? हे ऑर्गॅनिझम्स आहेत ते ईस्ट आहे, ड्रॉसोफिला आहे म्हणजेच ही फ्रूट फ्लाय आहे आणि माऊस आहे. यामधला जो जीनोम आहे हा जीनोम
कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी वापरला जातो. म्हणजे या ॲनिमल्सचा जीनोम आणि ह्युमन बिईंगचा जीनोम यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं आणि त्यामधले कोणते जीन्स सारखे आहेत, कोणते जीन डिफरंट आहेत, कोणते जीन कोणत्या ट्रेडसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, हे स्टडी केलं जातं. ऑल्सो the genomes of the several microorganisms, means the microbes, bees and the tomato and other crop plants are also now used for the sequencing. म्हणजेच हे जे दुसरे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड केलेले आहेत, म्हणजेच मायक्रोब्स आहेत, काही बीज आहेत, टोमॅटो प्लांट आहे, अदर क्रॉप प्लांट्स आहेत, या क्रॉप प्लांट्सचा आणि या ऑर्गॅनिझम्सचा जो जीनोम आहे तो जीनोम हा सिक्वेन्सिंगसाठी यूज केला जातो. सिक्वेन्सिंग म्हणजे काय? त्या जीनचा क्रोमोझोमवरती असणारा जो नंबर आहे तो नंबर आयडेंटिफाय केला जातो. पहिल्या नंबरला कोणता जीन आहे, तो जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, 2 नंबरचा जीन कोणता आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, तो जीन कोणता ट्रेट एक्सप्रेस करतो, हे सगळं सिक्वेन्सिंग आहे. या सिक्वेन्सिंगसाठी या ऑर्गॅनिझमचा जीनोम यूजफुल आहे. देन विच आर दी types of the genomics. First type of the genomics is the structural genomics. In this structural genomics, the mapping, sequencing and the analysis of the different types of the genes is studied. Means this structural genomics involves the mapping means matching of the genes, then sequencing and the analysis of the genome. हा genome means काय? Genome is the entire genetic constitution of that particular organism. एखाद्या विशिष्ट ऑर्गॅनिझमचा पूर्ण जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हा जीनोम आहे आणि या जीनोमचं स्ट्रक्चरल जिनॉमिक्समध्ये काय केलं जातं तर मॅपिंग केलं जातं. मॅपिंग म्हणजेच मॅचिंग, म्हणजेच एखाद्या ऑर्गॅनिझमचा जीनोम हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या जीनोम बरोबर मॅच केला जातो की जो जीनोम अगोदर माहीत आहे, ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे, ऑलरेडी स्टडी केलेला आहे. म्हणजे अगोदर एखाद्या ऑर्गॅनिझमचा जो जीनोम स्टडी केलेला आहे की जो जीनोम माहीत आहे त्या नोन जीनोम बरोबर अननोन जीनोम मॅच केला जातो, त्याला म्हणायचं आहे मॅपिंग. देन सिक्वेन्सिंग म्हणजे त्यांचा सिक्वेन्स आयडेंटिफाय केला जातो. अँड दी ॲनालिसिस, त्या जीनचं ॲनालिसिस केलं जातं, वेगवेगळ्या जीन्सचं, आणि त्या जीन्सच्या ॲनालिसिसमध्ये त्या जीनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आयडेंटिफाय केलं जातं, स्टडी केलं जातं. Means the structural genomics involves the mapping, sequencing and the genome analysis. Then particularly next type of the genomics is the functional genomics, and this functional genomics involves the study of functions of the all genes, then sequencing and their expression in the organism. फंक्शनल जिनॉमिक्स म्हटलेलं आहे म्हणजेच त्याचं फंक्शन जे आहे ते फंक्शन स्टडी केलं जातं. या फंक्शनल जिनॉमिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जीन्स आहेत त्या जीन्सचं फंक्शन स्टडी केलं जातं, त्यांचा सिक्वेन्स स्टडी केला जातो अँड देअर एक्सप्रेशन इन दी ऑर्गॅनिझम. तो जीन कोणतं ट्रेट, कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ते आयडेंटिफाय केलं जातं, ते स्टडी केलं जातं. मीन्स फंक्शनल जिनॉमिक्स इन्व्हॉल्व्स दी स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ ऑल जीन्स, देन सिक्वेन्स ऑफ दीज ऑल जीन्स अँड देअर एक्सप्रेशन इन दी ऑर्गॅनिझम. देन which are the applications of the genomics? Means the significance of the genomics. This genomics is useful
or it is used in the improvement of crop plants as well as in the improvement of the human health and improvement of the livestock. Means what? See here, it is used or it is useful in the improvement of the crop plants. क्रॉप म्हणजे पीक जे आहे शेतामध्ये घेतलं जातं, ह्या क्रॉप प्लांट्सची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे जिनॉमिक्स वापरलं जातं. मीन्स व्हॉट? दी प्लांट्स विच आर क्रॉप प्लांट्स आर प्रोड्युस्ड विथ डिझायरेबल कॅरेक्टर्स. म्हणजे असे नवीन प्लांट्स डेव्हलप केले जातात की ज्या प्लांट्समध्ये सगळे डिझायरेबल कॅरेक्टर्स असतील, म्हणजे युजफुल कॅरेक्टर्स असतील. आपल्याला जसे पाहिजे तसे प्लांट आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये जर त्याचा प्रोटीन कंटेंट वाढवायचा असेल त्या प्लांट प्रोडक्टचा, तर प्रोटीन रिच प्लांट्स तयार करायचे किंवा शुगर रिच प्लांट तयार करायचे, डिसीज रेजिस्टंट प्लांट्स तयार करायचे. हे जे प्लांट्स तयार केले जातात ते कशामध्ये केले जातात किंवा कोणत्या ब्रँचच्या अंडर केले जातात? जिनॉमिक्सच्या. Also it is used in the improvement of the human health. म्हणजे ह्युमन बीइंग म्हणजे माणसाची जी हेल्थ आहे त्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. मीन्स दिस जिनॉमिक्स इज युज्ड in the production of the different types of the products which are useful for the human health. ह्या ह्युमन हेल्थसाठी युजफुल असणारे, सिग्निफिकंट असणारे असे प्रोडक्ट्स काय केले जातात? जिनॉमिक्समध्ये तयार केले जातात. ऑल्सो इट इज युज्ड इन दी इम्प्रूव्हमेंट ऑफ दी लाईव्हस्टॉक. म्हणजे इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ते वापरले जातात. इट इज ऑल्सो युज्ड इन दी प्रोडक्शन ऑफ दी डिफरंट टाइप्स ऑफ दी मेडिसिन्स, also used in the biotechnology and the social sciences. See here, human health improvement म्हटलेलं आहे. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची जी मेडिसिन्स आहेत, जी मेडिसिन्स ह्युमन बीइंगला सिग्निफिकंट आहेत, ह्युमन बीइंगसाठी युजफुल आहेत, माणसांसाठी युजफुल आहेत, असे मेडिसिन्स तयार केले जातात बाय युजिंग दिस जिनॉमिक ब्रँच. Means the different types of the medicines are synthesized or the produced by using this genomics. Also it is used in the biotechnology. ही जी बायोटेक्नॉलॉजी आहे या बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो आणि याच्यामध्ये काय केले जातात? इम्प्रूव्ड क्रॉप व्हरायटी, इम्प्रूव्ड ॲनिमल व्हरायटी तयार केल्या जातात. Also it is used in the social sciences. सोशल सायन्सेस आहेत, सामाजिक शास्त्र आहे, याच्यामध्ये वापरल्या जातात. म्हणजे सोसायटीमधल्या जे काही प्रॉब्लेम्स असतील की जे प्रॉब्लेम्स जीन्सशी रिलेटेड आहेत ते सॉल्व करण्यासाठी वापरले जातात. आता हे कसे सॉल्व करण्यासाठी वापरले जातात ते आपण नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये बघणार आहोत. Also this genomics is used in the treatment of the genetic disorders. ज्या जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत या जेनेटिक डिसऑर्डर्सना ट्रीट करण्यासाठी, जेनेटिक डिसऑर्डर्स क्युअर करण्यासाठी जीन थेरपी वापरली जाते आणि या जीन थेरपीमध्ये जिनॉमिक्स अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतं. म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स ज्या आहेत त्या डिसऑर्डर्सच्या ट्रीटमेंटसाठी जिनॉमिक्स वापरलं जातं. Then also it is used to develop the transgenic plants. ट्रान्सजेनिक प्लांट्स म्हणजे जिथं जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर केलं जातं असे प्लांट्स आहेत त्यांना ट्रान्सजेनिक प्लांट्स म्हणतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज जिनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स. म्हणजे जिनेटिक कॉन्स्टिट्यूशन मॉडिफाय केलं जातं त्या प्लांटमध्ये, त्यांना जिनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स म्हणतात. आणि असे ट्रान्सजेनिक प्लांट्स और दी जिनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स मीन्स दी GM प्लांट्स आर प्रोड्युस्ड बाय युजिंग दी जिनॉमिक्स अँड दीज आर दी क्रॉप प्लांट्स. म्हणजे शेतामध्ये पीक म्हणून हे प्लांट्स वापरले जातात. त्याचं GM प्लांटचं एक्झाम्पल आहे किंवा ट्रान्सजेनिक प्लांट आहे ते BT कॉटन आहे. म्हणजे जो कापूस
आपल्याकडे घेतला जातो, तो त्याचं उत्पादन घेतलं जातं. आणि हे जे बीटी कॉटन आहे ते ट्रान्सजेनिक प्लांट आहे विच इज रेजिस्टंट अगेन्स्ट दी पेस्ट. हे जे बीटी कॉटन प्लांट आहे ते ट्रान्सजेनिक प्लांट आहे. म्हणजे या प्लांटवरती ज्या लार्वी, कॅटरपिलर लार्वी फीडिंग करतात त्या कॅटरपिलर लार्वी मारल्या जातात. हे ट्रान्सजेनिक प्लांट आहे ते पूर्णपणे पॉइझनस केलेलं आहे. म्हणजेच या प्लांटमध्ये असा जीन इंट्रोड्यूस केलेला आहे की ज्या जीनमध्ये पॉइझन सिक्रीट केलं जातं, पॉइझन तयार होतं आणि ते पॉइझन त्या प्लांटच्या सगळ्या पार्ट्समध्ये असतं. आणि असे पॉइझनस प्लांट पार्ट्स त्या लार्वीनी जर खाल्ले तर त्या लार्वीचा गट रिजन ब्लॉक होतं आणि त्या लार्वी मरतात. म्हणजे हे पूर्ण जे प्लांट आहे बीटी कॉटन प्लांट हे पॉइझनस प्लांट आहे आणि ते डिसीज रेजिस्टंट आहे. अशा प्रकारचे प्लांट्स डेव्हलप केलेले आहेत जिनॉमिक्स ब्रँडचा उपयोग करून. देन दिस जिनॉमिक्स इज also useful or it is also significant in the forensic science. Means it is used in the forensic analysis by using the genetic markers. हे जे genetic markers आहेत हे मार्कर्स वापरून फोरेन्सिक सायन्समध्ये जीन ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे नेमकं काय केलं जातं बघा. काही ॲक्सिडेंटल केसेस असतील, मर्डर केसेस असतील, या केसमध्ये थोडं जरी सॅम्पल सापडलं तर या सॅम्पलवरून त्याचं जिनेटिक ॲनालिसिस केलं जातं आणि त्या केसेस सॉल्व्ह केल्या जातात. म्हणजेच बघा आपण बऱ्याचदा टेलिव्हिजनवरती डिटेक्टिव्ह सिरियल बघतो आणि या डिटेक्टिव्ह सिरियलमध्ये मर्डर केसेस कशा सॉल्व्ह केल्या जातात, ते कसं शोधून काढलं जातं तर त्या ठिकाणी जे ब्लड सॅम्पल मिळालेला असेल किंवा एखादा स्किनचा तुकडा असेल किंवा हेअर रूट्स असतील तर हे जे सॅम्पल आहे या सॅम्पलचं जिनेटिक ॲनालिसिस केलं जातं आणि या जिनेटिक ॲनालिसिसवरून तो मर्डर कुणी केलेला आहे किंवा तो मर्डर कुणाचा आहे किंवा तो ॲक्सिडेंट झालेला आहे, त्या ॲक्सिडेंटमधली ती व्यक्ती कोण आहे हे आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच फोरेन्सिक सायन्समध्ये जिनॉमिक्स अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो. Also this genomics is useful to introduce new genes in the microbes to produce enzymes, therapeutic proteins and the biofuels. See here. This genomic is also used to introduce new genes. म्हणजेच काय, नवीन जीन इंट्रोड्यूस करण्यामध्ये याचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. And these new genes are introduced or inserted in the microbes, mean the microorganisms, and these microorganisms are useful for the production of the different types of the enzymes. These enzymes are used as medicines as well as used as the bioproteins or the therapeutic proteins. Also, these microbes are used in the production of the biofuels. म्हणजे एखादा विशिष्ट जीन आहे तो जीन मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये बॅक्टेरियामध्ये इंट्रोड्यूस केला जातो आणि तो जीन एका विशिष्ट प्रकारचं एन्झाईम सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि त्या बॅक्टेरियामधून काय केलं जातं, मग ते एन्झाईम एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. थेरप्टिक प्रोटीन्स तयार करण्यासाठी ही जिनॉमिक्स ब्रँच वापरली जाते. म्हणजेच बघा आता इन्सुलिन आहे, हे इन्सुलिन डायबिटीसवरती मेडिसिन म्हणून वापरलं जातं आणि हे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन बॅक्टेरिया
ई कोलायपासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. म्हणजे इन्सुलिनचा जो जीन आहे तो जीन या बॅक्टेरियांच्या मध्ये इंट्रोड्यूस केला जातो. त्यामुळं त्या बॅक्टेरिया इन्सुलिन सिंथेसाइज करतात आणि ते इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं त्या बॅक्टेरियाकडून आणि ते इन्सुलिन ह्यूमन डायबिटीज ट्रीटमेंटवरती वापरलं जातं. Also it is used in the synthesis of the biofuels. म्हणजे जैविक जे इंधन आहेत त्या जैविक इंधन तयार करण्यामध्ये सुद्धा या जिनोमिक्सचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट इज a multinational research project to determine the genomic structure of human means the man. Means under this project the various types of the genes which are present in the human being means man are studied. The structure of these genes also studied and the function of genes also studied in the human genome project which are present in the human being means the man. The human genome project was started in 1990 and it was completed in 203. It is initiated under the International Administration of the Human Genome Organization means HUGO, Human Genome Organization. This Human Genome Project is organized by this Human Genome Organization and it was also coordinated by the US Department of Energy and National Institute of the Health. See here, this Human Genome Project was coordinated by US Department of Energy and the National Institute of the Health. म्हणजे हा जो ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट आहे हा या US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थला कोऑर्डिनेटेड आहे. देन विच आर दी मेन एम्स ऑफ ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट. बघा, ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट जो आहे या प्रोजेक्टच्या अंडर ह्यूमन जीनोम आहे तो स्टडी केला जातो. त्याचं जीन्स जे आहेत ते सगळे जीन्स ॲनालिसिस केले जातात. त्याचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं जातं, त्याचं फंक्शन आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजे माणसामध्ये जे काही जीन्स आहेत त्या जीन्सचा सगळ्या जीन्सचा स्टडी ह्या ह्यूमन जीनोम प्रोजेक्टच्या अंडर केला जातो. आता या ह्यूमन जीनोम प्रोजेक्टचे मेन एम्स काय आहेत, उद्देश काय आहेत, हेतू काय आहेत बघा. फर्स्ट aim of the human genome project is the mapping of the entire human genome at the level of nucleotide sequence. म्हणजे काय बघा, यामध्ये ह्यूमन बीइंग मध्ये जेवढे काही जीन्स आहेत त्या जीन्सचं मॅपिंग करायचं आहे. म्हणजे हे जीन्स मॅच करायचे आहेत. कशाशी मॅच करायचे आहेत की दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या जीनोम बरोबर, की ज्या ऑर्गॅनिझमचा जीनोमिक स्टडी ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलेलं आहे, त्याचं फंक्शन फाइंड आउट केलेलं आहे. ॲट दी लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. न्यूक्लियोटाइड्स तुम्हाला माहिती आहेत. न्यूक्लियोटाइड्स आर दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी DNA अँड दी RNA. हे न्यूक्लिक ॲसिड जे आहेत याचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय आहे, न्यूक्लियोटाइड्स आहेत. ते न्यूक्लियोटाइड्सनी बनलेले आहेत. न्यूक्लियोटाइड कशाने बनलेलं आहे तर पेंटोज शुगर आहे जी रायबोज असेल किंवा डिऑक्सी रायबोज असेल. पेंटोज शुगर आहे, नायट्रोजन बेसेस आहेत, आणखी फॉस्फेट ग्रुप आहे, यांनी हा न्यूक्लियोटाइड बनलेला आहे. म्हणजे या न्यूक्लियोटाइडच्या लेवलला हा ह्यूमन जीनोम मॅच करायचा.
याला म्हणायचं आहे मॅपिंग ऑफ दी ह्युमन जिनोम ॲट दी लेवल ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या DNA मधले जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, ह्या न्यूक्लिओटाइड्स बरोबर ह्युमन बिईंगच्या DNA मधले जे न्यूक्लिओटाइड्स ते आहेत ते काय करायचे आहेत, कम्पेअर करायचे आहेत, मॅच करायचे आहेत. देन टू स्टोअर दी इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम दी प्रोजेक्ट इन डाटाबेसेस. म्हणजेच ह्या ह्युमन जिनोममध्ये जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आयडेंटिफाय केलेली आहे, स्टडी केलेली आहे, ती इन्फॉर्मेशन डाटाबेसच्या स्वरूपात स्टोअर करणं हे मेन एम आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं. ऑल्सो another aim of the human genome project is the transfer of the related technologies to the private sectors. म्हणजे हे जे रिलेटेड टेक्नॉलॉजीज आहेत, म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी असू दे किंवा ह्युमन जिनोम मधले जे काही इन्फॉर्मेशन असेल, ही इन्फॉर्मेशन रिलेटेड सेक्टर्सना किंवा प्रायव्हेट सेक्टर्सना किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीजना हा जो डाटा आहे तो ट्रान्सफर करणं हे ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं मेन काम आहे. देन नेक्स्ट एम इज टू डेव्हलप tools and the techniques for the analysis. Means under the human genome project, different types of the tools and the techniques are developed which are useful for the gene analysis or the genome analysis. ह्या जीनोमचं ॲनालिसिस करण्यासाठी, जीनचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय करण्यासाठी, जीनचा सिक्वेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी, जीनचं फंक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी जे जे काही टूल्स लागतात ते टूल्स डेव्हलप करणं, ते टेक्निक्स डेव्हलप करणं हे ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं एम आहे. नेक्स्ट एम इज टू टेक केअर ऑफ दी लीगल, इथिकल अँड दी सोशल इश्यूज. म्हणजे काय बघा, लीगल म्हणजे कायदेशीर, इथिकल म्हणजे वैचारिक किंवा काही तत्व असतात त्या तत्वाला धरून असणारे जे काही नियम आहेत ते, आणि सोशल म्हणजे सामाजिक जे इश्यू आहेत यांची काळजी घेणे हे ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये येते. काही मेडिसिन्स असतील, काही इतर प्रोडक्ट्स असतील की जे प्रोडक्ट्स ह्युमन बिईंगच्या वेलफेअरसाठी वापरायचे आहेत आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करणे, त्याला रिस्ट्रिक्शन्स आणणे, त्याच्यावरती बॅन आणणे हे सगळं ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये केलं जातं. म्हणजेच वैचारिक पातळी तिथं मेंटेन केली जाते, तत्व मेंटेन केली जातात आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स कन्स्ट्रक्टिव्ह यूजसाठी वापरले जातात, डिस्ट्रक्टिव्ह यूजसाठी नाही, डिस्ट्रक्शनसाठी नाही. म्हणजे या प्रोडक्ट्सनी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होईल असं काहीही केलं जात नाही. सोशल इश्यूची काळजी घेतली जाते. ऑल्सो टू सिक्वेन्स दी जिनोम ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स मीन्स दिस ह्युमन जिनोम प्रोजेक्ट plays an important role in the sequencing of the genome of other organisms. म्हणजे दुसरे जे ऑर्गॅनिझम्स असतील, मग ते कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा बाकीच्या बीज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मॅमल्स असतील, ह्या ऑर्गॅनिझमचा जीनोम आहे तो जीनोम सिक्वेन्समध्ये आयडेंटिफाय करणं, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा मेन रोल आहे आणि हे त्याचं एम आहे. देन विच आर दी इम्पॉर्टन्स ऑफ दी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता ह्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये ह्युमनचा एंटायर जिनोम स्टडी केला जातो. न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स लेवलमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. ही इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन आहे ती रिलेटेड प्रायव्हेट सेक्टरला ट्रान्सफर केली जाते. हे जे जेनेटिक टूल्स आहेत ते टूल्स डेव्हलप केले जातात, टेक्निक्स डेव्हलप केले जातात की जे टूल्स आणि टेक्निक्स आहेत जीन ॲनालिसिससाठी यूजफुल आहेत. याच ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये
लीगल, इथिकल आणि सोशल इश्यूंची केअर घेतली जाते, काळजी घेतली जाते, जेणेकरून हे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स चांगल्यासाठी, माणसाच्या भल्यासाठी वापरले जातील. याच जीनोम प्रोजेक्टमुळं वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या जीनोम सिक्वेन्स आयडेंटिफाय केला जातो. आता हे जे एम्स आहेत, ह्या एम्सच्या अंडर हा ह्युमन जीनोम प्रोजेक्टचं वर्किंग आहे. मग ॲक्च्युली ह्या ह्युमन जीनोम प्रोजेक्टचे इम्पॉर्टन्स काय आहेत, सिग्निफिकन्स काय आहेत, युजेस काय आहेत ते बघा. फर्स्ट सिग्निफिकन्स ऑफ दी ह्युमन जीनोम प्रोजेक्ट इज the estimation of complete and accurate sequence of human genome. बघा, या ह्युमन जीनोम प्रोजेक्टचा यूज कुठं होतं तर इस्टिमेशन ऑफ दी कंप्लीट ह्युमन जीनोम. हा जो ह्युमन जीनोम आहे म्हणजेच एंटायर जिनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ दी ह्युमन बिईंग आहे, त्याचं इस्टिमेशन करण्यासाठी, ते आयडेंटिफाय करण्यासाठी अँड ॲक्युरेट सिक्वेन्सिंग ऑफ दी ह्युमन जीनोम, म्हणजेच या ह्युमन बिईंगमध्ये जेवढे काही जीन्स आहेत त्या जीन्सचा ॲक्युरेट सिक्वेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी ह्युमन जीनोम प्रोजेक्ट यूजफुल आहे. नेक्स्ट सिग्निफिकन्स ह्युमन जीनोम प्रोजेक्टचा आहे तो कोणता आहे? दिस ह्युमन जीनोम प्रोजेक्ट इज यूजफुल इन आयडेंटिफाईंग the human genes and their functions. बघा, ह्युमन जीनमध्ये जे जीन्स आहेत त्यांच्या फंक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी हा ह्युमन जीनोम प्रोजेक्ट सिग्निफिकंट आहे. आउट ऑफ दी 3 बिलियन जीन्स which are present in the human being, about 33,000 genes have been estimated now from the human genome. म्हणजे बघा, ह्या ह्युमन जीनोम मधले किती जीन्स आहेत? 3 बिलियन जीन्स आहेत. आणि या 3 बिलियन जीन्स मधले जवळजवळ 33,000 जीन्स आत्तापर्यंत इस्टिमेट केलेले आहेत. कुणी इस्टिमेट केलेले आहेत तर या ह्युमन जीनोम प्रोजेक्टनी. म्हणजे 33,000 जीनचं स्ट्रक्चर, जीनचं फंक्शन आणि त्या जीनचा सिक्वेन्स कसा आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी ह्युमन जीनोम प्रोजेक्ट अतिशय यूजफुल ठरला आहे. देन नेक्स्ट सिग्निफिकन्स और द इम्पॉर्टन्स ऑफ द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट is the complete genome sequence of the model organisms, means the different types of the bacteria, then nematode, yeast, drosophila, rice. These model organisms are useful for the comparative study. म्हणजेच बॅक्टेरियाचे, ईस्टचे, निमॅटोडचे, ड्रॉसोफिला आणि राईस हे जे क्रॉप प्लांट आहे याचा जो कंप्लीट जीनोम सिक्वेन्स आहे, दिस कंप्लीट जीनोम सिक्वेन्स ऑफ दीज मॉडेल ऑर्गॅनिझम्स विल बी यूजफुल फॉर दी कंपॅरेटिव्ह स्टडी फॉर दी रिसर्चर. बघा, हे जे रिसर्चर्स आहेत या रिसर्चर्सना या जे मॉडेल ऑर्गॅनिझमचा कंप्लीट जीनोम सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी यूजफुल आहे. Also it is useful in the study of gene functions in these organisms. म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी तर यूजफुल आहेत, आणखी या ऑर्गॅनिझम्स मधले जे जीन फंक्शन्स आहेत ते जीन फंक्शन स्टडी करण्यासाठी सुद्धा या ह्युमन जीनोम प्रोजेक्टचा उपयोग होतो. देन here this is the chart which shows the comparative genome size of the humans and other model organisms. इथं ऑर्गॅनिझम्सची नावं आहेत, क्रोमोझोमचा नंबर आहे, इस्टिमेटेड जीन नंबर आहे, आणखी इस्टिमेटेड साईज आहे म्हणजेच बेस पेअर्स
या क्रोमोझोमवरती किती प्रेझेंट आहेत त्याचा नंबर आहे. फर्स्ट ह्युमन मीन्स दी होमोसॅपियन्स मीन्स आवर सेल्स, आपला स्वतःचं जो आहे तो क्रोमोझोम नंबर इथं दिलेला आहे. ह्युमन बिईंगमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. या 46 क्रोमोझोमवरती 3 बिलियन्स बेस पेअर्स आहेत आणि त्यामधले 33,000 जीन एस्टिमेट केलेले आहेत. म्हणजे 33,000 ह्युमन जीन्सचं स्ट्रक्चर फंक्शन आयडेंटिफाय केलेलं आहे. देन नेक्स्ट इज द माऊस मीन्स दी मस्क्युलस. त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर 40 आहे. त्याच्यावरती 2.9 बिलियन बेस पेअर्स आहेत. आणखी 2500 जीन्स आर एस्टिमेटेड इन दी माऊस. देन फ्रूट फ्लाय म्हणजेच ड्रासोफिला आहे मेलॅनागास्टर. हे ड्रासोफिला मेलॅनागास्टरमध्ये 8 क्रोमोझोम्स आहेत. त्याच्यावरती 165 मिलियन्स बेस पेअर्स आहेत आणि 13,000 जीन्स एस्टिमेट केलेले आहेत ड्रासोफिला फ्रूट फ्लायमधून. देन इन दी प्लांट अरॅबिडॉप्सिस थॅलियाना 10 क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामध्ये 157 मिलियन्स बेस पेअर्स आहेत आणि 25,000 जीन्स एस्टिमेट केलेले आहेत या प्लांटपासून. देन राऊंड वर्म आहे. या राऊंड वर्ममध्ये 12 क्रोमोझोम्स आहेत. त्याच्यावरती 97 मिलियन्स बेस पेअर्स आहेत आणि त्यामध्ये 19,000 जीन्स एस्टिमेट केलेले आहेत. नंतर यीस्ट आहे सॅकरोमायसिस सर्व्हायसिस. याच्यामध्ये 32 क्रोमोझोम्स आहेत. या 32 क्रोमोझोमवरती 12 मिलियन बेस पेअर्स आहेत आणि 6,000 जीन्स या ईस्टमधून एस्टिमेट केलेले आहेत. बॅक्टेरिया आहेत इस्रेशी कोलाय मीन्स ई कोलाय. या बॅक्टेरियामध्ये एकच क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोमवरती 4.6 मिलियन बेस पेअर्स आहेत आणि त्याच्यामधून 4,400 जीन्स एस्टिमेट केलेले आहेत. हा जो कंपॅरेटिव्ह चार्ट आहे, हा कंपॅरेटिव्ह चार्टमध्ये ह्युमन बिईंगमधले क्रोमोझोमचा नंबर, टोटल बेस पेअर्सचा नंबर आणि किती जीन एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत त्या प्रत्येक ॲनिमलमधून किंवा प्लांटमधून ते रिप्रेझेंट केलेलं आहे. या चार्टवरून आपल्या असं लक्षात येतं ह्युमन बिईंगमध्ये जास्तीत जास्त बेस पेअर्स आहेत. आणखी त्याच्यामधूनच जास्तीत जास्त जीन्स आत्तापर्यंत एस्टिमेट केलेले आहेत. मीन्स ह्युमन्स आर व्हेरी कॉम्प्लेक्स. ह्युमन बिईंगचा जो जीनोम आहे तो कॉम्प्लेक्स आहे. ह्युमन बिईंग कॉम्प्लेक्स आहे. विच आर दी रिझन्स बिहाइंड दी कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी ह्युमन beings. First reason or the secret of the human complexity is the number of genes. Means vast number of genes are present in the human being. हे ह्युमन बिईंग हा कॉम्प्लेक्स का आहे, त्याची कॉम्प्लेक्सिटीचं सिक्रेट काय आहे, तर या जीन्सचा नंबर. जीन्सचा नंबर ह्युमन बिईंगमध्ये अतिशय जास्त आहे, त्यामुळं तिथं कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे. ऑल्सो दी यूज ऑफ दीज जीन्स, हे जे भरपूर प्रमाणात जीन प्रेझेंट आहेत ह्युमन बिईंगच्या क्रोमोझोमवरती, त्या जीन्सचा यूज मीन्स दीज genes are responsible for the different types of the traits or the characters. हे जे अतिशय मोठ्या नंबरमध्ये जीन प्रेझेंट आहेत आणि हे जीन्स वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी यूजफुल आहेत, सिग्निफिकंट आहेत.
म्हणजे यूज ऑफ दी जीन्स अँड दी नंबर ऑफ दी जीन्स विच आर प्रेझेंट इन दी ह्युमन बीइंग आर दी सिक्रेट्स ऑफ दी ह्युमन कॉम्प्लेक्सिटी. ह्युमन बीइंग अतिशय कॉम्प्लेक्स आहे, जटिल आहे असं का म्हटलं जातं? कारण या ह्युमन बीइंगमध्ये खूप जीन्स प्रेझेंट आहेत क्रोमोझोमवरती आणि हे जे जीन्सचा नंबर खूप जास्त आहे आणि हे जीन्स आहेत ते वेगवेगळे ट्रेड्स किंवा कॅरेक्टर्स डेव्हलप करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणून हे ह्युमन बीइंगचे सिक्रेट्स आहेत कॉम्प्लेक्सिटी बाबतचे. देन also the gene functions of the human are useful in the understanding the gene structure and the gene function in the other organisms. म्हणजे ह्युमन बीइंग मधला जीनचा नंबर जास्त आहे, वेगवेगळे जीन्स आहेत, त्या जीनचं फंक्शन वेगवेगळं आहे आणि हे जे फंक्शन आहे हे फंक्शन दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या जीनमधलं जे स्ट्रक्चर आहे आणि फंक्शन आहे ते फंक्शन स्टडी करण्यासाठी, त्याच्याशी कंपेअर करण्यासाठी यूजफुल आहे. देन वी हॅव मेनी जीन्स सेम ॲज फ्लाईज, देन राऊंडवर्म्स अँड दी माईस which helps in the greater understanding of the human evolution. म्हणजे बघा ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग होण्यासाठी हे जे जीन्स आहेत ह्युमन बीइंग मध्ये प्रेझेंट असणारे ते जीन्स कशाशी मिळते जुळते आहेत? तर जे जीन्स इतर ऑर्गॅनिझम मध्ये आहेत, म्हणजे जे जीन्स वेगवेगळ्या फ्लाईजमध्ये पाहायला मिळतात, राऊंड वर्म्स म्हणजे गोल कृमीमध्ये पाहायला मिळतात, माईस म्हणजे उंदरामध्ये पाहायला मिळतात, तेच जीन्स आपल्यामध्ये आहेत. म्हणजे ह्या ऑर्गॅनिझममध्ये जे जीन आहेत तेच जीन ह्युमन बीइंगमध्ये सुद्धा आहेत. म्हणजेच ह्या जीनचा जो स्टडी आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी आहे, तो स्टडी ह्युमन इव्हॉल्युशनशी रिलेटेड आहे. ह्युमन इव्हॉल्युशनच्या स्टडीमध्ये मेन रोल प्ले करतो. म्हणजेच या ऑर्गॅनिझमचा आणि आपला संबंध आहे आणि ही काय आहे? इव्हॉल्युशनरी लाईन आहे. या इव्हॉल्युशनरी लाईनमध्ये कसे ॲनिमल्स इव्हॉल्व होत गेले याचा जो स्टडी आहे तो स्टडी करण्यासाठी हे अतिशय यूजफुल आहे, सिग्निफिकंट आहे.